टीव्ही सत्यमेव व्रतम। लाडकी बहीण योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी केलेल्या कार्याचा साडी चोळी व मानधन देऊन गौरव हिंगोली इथं करण्यात आला। महायुती शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली व त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व गट प्रवर्तकांवर टाकली। या सर्व सेविका योजनेची घोषणा झाली त्या दिवशीपासून सर्वसामान्य बहिणींना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून घरोघरी जाऊन माहिती सांगून त्यांचा अर्ज भरून घेत आहेत। या सर्व सेविकांच्या कार्याचा गौरव करण्याकरता हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी एका कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्याची घोषणा केली। त्यात त्यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रथम महिला 51,000 रुपये नगदी, सन्मानपत्र व साडी चोळी तसेच प्रोत्साहनपर 11 महिलांना 11,000 रुपये देण्याचे ठरवले। त्यानुसार त्यांनी आपल्या यमुना या निवासस्थानी भव्य असा कार्यक्रम घेऊन आपल्या बहिणींना गौरवण्याचा निर्णय घेतला। सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचे स्वागत करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार साडी चोळी व पुरस्कार देऊन केला। यावेळी हिंगोली व सेनगाव तालुक्यातील सर्व पुरस्कार विभागून देण्यात आले। हिंगोली विभागातून 11 भाग्यवान महिला रंजना आसाराम भिसे, अलका परसराम जाधव, महानंदा नतुजी काळे, सुनीता भागवत काळे, अनिता जनार्दन कल्याणकर, सुरेखा दत्ता भोयर, भगीरथी किशन चिलगर, दुर्गा नागोराव जगताप, सरस्वती विष्णू दवंड, रंजना प्रल्हाद चाटसे, रमाबाई कुंडलिक पंडित या आहेत। तर 51,000 रुपये मानधन पुरस्कार प्राप्त महिला केसापूर येथील अनिता सुदाम इंगोले या आहेत। सेनगाव विभागातील 11 भाग्यवान महिला अनुसयाबाई शिकारे, आशा प्रकाश अंभोरे, गजानन नामदेव जाधव, रामकौर बबन टोंचर, पंचफुला निवृत्ती ठोके, मंगलाबाई काकडे, दशरथ धाबे, विद्या हंडे, सुनीता सरकटे, गणेश काचकुंडे, बबिता धाबे यांना 11,000 रुपये देऊन गौरवण्यात आले। तसेच 51,000 रुपये दिले यांना विजयकांता कच्छवे यांना गौरवण्यात आले। यावेळी बऱ्याच मान्यवरांची भाषणे झाली। महिला गट प्रवर्तक यांनी सुद्धा आपले विचार मांडले व जो भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीमागे उभा आहे तोच भविष्यात पुढे आमदार राहील अशी घोषणा सुद्धा केली। यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे जे काही प्रश्न मांडण्यासंबंधी आहेत त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचं वचन दिले। यावेळी कार्यक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबळे, जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे, के शिंदे, मिलिंद यंबल, माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर, दुर्गादास साखले, जिजाबाई मुटकुळे, राजामती मुटकुळे, शिवाजीराव मुटकुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।